आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार प्रवक्ते अमोल मिटकरीजी। अमोल भाऊ, खूप खूप स्वागत आहे TV9 मध्ये। हा सगळा जो प्रकार घडला कसं बघता? सुरुवात पुण्यावरनं झाली आणि तुमची टीका, त्यानंतर तुमच्या गाडीवर हल्ला, हा सगळा घटनाक्रम कसा बघता? लोकशाही मानणारा जो वर्ग आहे त्याला एक गोष्ट माहीत आहे की राजकारणामध्ये लोकशाही पद्धतीनं वाद प्रतिवाद झाले पाहिजे। जर मनसे पक्षप्रमुखांनी पुण्यात येऊन अजितदादांवर टीका केली असेल तर पक्षाचा प्रवक्ता या नात्यानं नाव न घेता मी उत्तर दिलं। त्यामध्ये कुठेही माझ्या बाईटमध्ये बघा मी त्यांचं नाव घेतलं नाही, पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी ते स्वतःवर ओढवून घेतलं आणि कारण नसताना काल जो राडा केला आणि त्या राड्यानंतर जे एक दुर्दैवी मृत्यू आमच्या जिल्ह्यामधल्या एका युवकाचा झाला, या घटनेकडे मी एकच पाहतो की ज्यांचा मेंदू घुटण्यात आहे अशा बावळट, निर्बुद्ध आणि वाईट लोकांसोबत डिबेट केल्यापेक्षा महाराष्ट्राचं हित ज्यात आहे, जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि आमच्या अजितदादांची जी भूमिका आहे त्या भूमिकेला साजेसं असं काम केलं पाहिजे। पण ज्यांना मेंदूच नाही अशा बेअक्कल माणसाच्या नादाला लागण्यात अर्थ नाही। म्हणून मी या घटनेकडे असं पाहतो की बावळट लोकांनी केलेला तो राडा आहे। तुम्ही म्हणता बावळट लोकांनी केलेला राडा, 13 जणांवर गुन्हा दाखल झाला। कर्णबाळा जो आहे तो म्हणतोय की तुमची लायकी नसताना तुम्ही राजसाहेबांवर टीका करणं कितपत योग्य आहे? आत्ता बाईट TV9 मराठीचे बोललं कर्णबाळाला म्हणा ठीक आहे, माझी लायकी राजसाहेबांवर टीका करण्याची नाही, पण राजसाहेबांची लायकी आहे का अजितदादांवर टीका करण्याची? याचं उत्तर त्या कर्णबाळाने द्यावं। त्या कर्णबाळाचं तोंड काळा आहे की गोरा आहे मी अजून पाहिलं नाही। कोण कुठचा लफंगा आमच्या जिल्ह्यात येतो, ज्या मनसैनिक जिल्ह्यातले तुम्ही दाखवता त्यांचे माझे खूप चांगले मैत्रीचे संबंध आहेत, ते असं दुष्कृत्य कधी करू शकत नव्हते। पण ह्या नालायकाने येऊन तिथं चिथावणी दिल्यानंतर हा प्रकार घडला। म्हणजे आमच्या जिल्ह्यात दुसऱ्या जिल्ह्याचा माणूस येतो, तो माझी लायकी काढतो, आम्ही शांत बसावं? अरे तुझ्या तरी मालकाची लायकी आहे करा उपमुख्यमंत्र्यावर बोलायची? कर्णबाळा म्हटले की आत्ता म्हणजे हे सगळे प्रकरण झाल्यावर की अमोल मिटकरी कुठेही दिसला तरी त्याला तुडवणार, कुथवणार, कुत्र्यासारखं मारणार, आजचे त्यांचे शब्द आहे। त्याच्या बापाचा महाराष्ट्र असेल तर त्या कर्णबाळ्याला, तो एका बापाची औलाद असेल ना, तर त्यानं समोरासमोर येऊन हरामखोराने माझ्यासोबत भिडावं। अशा प्रकारची चिथावणी देऊन त्याला वाटत असेल की आपण त्याच्या मालकाकडून त्याला बक्षीस भेटून, विधानसभेचं तिकीट भेटून तो निवडून येईल, त्याचा मूर्खपणा आहे। महाराष्ट्रात काही मोगलाई नाही, लोकशाही आहे। त्याच्यामुळे यांनी अवकातीतच राहावं, माझ्यासोबत खेटू नये। आणि त्याच्या बापाचा काही महाराष्ट्र नाही आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेल्या संविधानाला मानणारी आम्ही लोक आहोत। आणि माझ्यासोबत फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राजकीय भूमिकेतून जरी असला तरी महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटना ज्या पुरोगामी विचाराच्या आहेत त्या माझ्यासोबत नेहमीच राहिलेल्या आहेत। अनेक लोकांचे मला फोन आहेत, पण मी ते होऊ देत नाही, मी संयम ठेवला आहे। काल जेव्हा तुमच्या गाडीवर हल्ला झाला तेव्हा तुम्ही बाथरूममध्ये लपले होते असं दुनबळे म्हटला आणि बचाव बचाव म्हणून ओरडत होता। म्हणजे त्या नालायकाला म्हणा, त्या आत बाथरूम आहे की अँटी चेंबर आहे ते बघ। तू एका स्त्रीला पुढे करून जे मर्दपणाचं प्रदर्शन त्या ठिकाणी केलं, तो जर खरंच मर्द असताना तर एका महिला भगिनीला त्यानं पुढं केलं नसतं। आमचे नाईलाज का झाले की एक महिला तिथे येते आहे, त्याच्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही। आणि तो सांगतोय की आत वाचवा 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 म्हणजे काय आम्ही काय शेपट गुंडाळून बसलो होत का? तो हरामखोर फिरतोय उघड माथ्यानं, त्याला तात्काळ अटक केली पाहिजे। आणि असा माणूस जर महाराष्ट्रात असेल त्याला मोक्का बिक्का काही तळीपाराचे आदेश काढा, नाही तर हा तर हिंसा घडवेल। विचार करा की हा जर महाराष्ट्राचा उद्या एखादा मंत्री झाला तर हा तर उभ्यानं कापणार आहे माणसं। त्याच्यामुळे मी वाचवा म्हटलं की आत बाथरूममध्ये बसलो होतो, त्या भडव्यानी काही पाहिलं नाही आमच्या अकोला जिल्ह्याचं विश्रामगृह, तिथून तो साला चौकशा करतोय। त्या नालायकाला म्हणा ये बघ, तुझ्यात हिंमत आहे ना, तर तू झुंड घेऊन का आला? महिलेला का पाठवलं? या झुंडीत तर तो दिसलाही नाही कुठे। दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुका द्यायच्या, दुसऱ्या गरीबाचं घरचं लेकरू त्याच्यात दम आहे ना, तो मर्द आहे ना, चलिये सांत्वन भेटीला जे पोरगं गेलं आहे। त्या पोराचा काय दोष होता? तो तर राड्यात पण नव्हता बिचारा, म्हणजे त्या झुंडीत होता पण तो कुठं त्या कॅमेऱ्यात दिसत नाही आहे मारताना। त्याला ह्यानी जबरदस्तीनं चाल पुढं चाल पुढं चाल पुढं, कोण आहे त्याच्या मृत्यूला जबाबदार? या कर्णबाळा आहे त्याच्या मृत्यूला जबाबदार। हे सगळे यांचे राजकीय पोळी शेकण्याकरता बहुजन समाजाच्या पोराचा खांदा कसा वापरतात त्याचं ज्वलंत उदाहरण काल मी डोळा देखत पाहिलं, आणि ते आमच्यावर उलटत आहे। त्याच्यामुळे याला तात्काळ अटक करायला पाहिजे। आणि जर अटक झाली नाही, कायदा सुव्यवस्था निर्माण होणार नाही याची आम्ही काळजी घेतो आहे। पण त्यांनी मला इतकंही कमजोर समजू नये। तो गाडीत बसून काय बोलतो, तुम्ही थांबा ना, उत्तर देऊ ना वेळेवर।
कसं उत्तर देणार? कायदेशीर उत्तर असं आहे की ही जे ते बोलले ही एक प्रकारे धमकी आहे असं तुम्ही मानता, तर मग याच्यावर आणखी काही तुम्ही तक्रार करणार आहात का? असं असतं, धमक्या बिमक्या देणारे पोचट गुंडे म्हणजे भुंकणारं कुत्रं कधी चावत नसतं अशी आपल्या गावरान भाषेत म्हण आहे. अशा धमक्या देणारे रोज भेटतात अमोल मिटकरीला, म्हणून काय त्याला घाबरायचं काय? जे उत्तर द्यायचं ते आम्ही संविधानिक पद्धतीनं देणार. कुठल्याही पद्धतीनं गालबोट लागेल असं कृत्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गालबोट लागेल असं कुठलंही कृत्य माझ्याकडून होणार नाही. ते म्हणते की आमचा नाद करायचा नाही, तुम्ही म्हणता की आम्ही योग्य वेळी उत्तर देऊ. हा विषय संपणार कधी? महाराष्ट्रात आणखी विषय आहे. नाद करायचा नाही म्हणजे तो या महाराष्ट्राचा मालक झाला आहे का? आणि मला एक समजत नाही उमाटे साहेब, अशा बासलट लोकांवर बोलण्याची माझी काही वेळ आलेली नाही. त्याचा मालक बोलेल ना माझ्यासोबत. त्याला काय करायचं आहे? त्याला विधानसभेच्या पूर्वी मालकाची शाबासकी मिळवायची आहे की ये है असली बाप का बच्चा. मालक म्हणजे राज ठाकरेंबद्दल बोलतो तुम्ही. हां, या सगळ्यांचा मालक एकच आहे ना, शिवतीर्थावर बसलेला राज ठाकरे. त्याला त्या मालकाची शाबासकी मिळवायची आहे की यास तूने किया, आ जाओ हम खुश हो गए. तो गेला असेल भेटायला, साहेब मी केलं आहे आता द्या मला तिकीट. आणि राज ठाकरेंचा स्वभाव तुम्हाला माहीत आहे. आता जाऊ दे त्याला, तो आता त्या बिशपांडेच्या त्या पहिल्या फळीमध्ये जाण्याचा तो प्रयत्न करतो त्यांच्या पक्षाच्या, पण त्याला करू द्या ना, काय करते तो. तुमचा कोणी कार्यकर्ता आहे अमोल कांबळे, याचा जय मालोकरशी काही बाचाबाची झाली, त्यानंतर हा प्रकार घडल्याचं जय मालोकरचा भाऊ म्हणतोय. दोन पक्षाचे भांडणं आणि त्यात आमचा भाऊ गमावला आहे असं म्हणतोय. कोणी कांबळे नावाचा कार्यकर्ता आहे तुमचा? सगळे माझे कार्यकर्ते इथेच बसलेले आहेत, इथेच उपस्थित आहेत. CCTV फुटेज सर्व उपलब्ध आहेत. परिवाराला जर काही तशी शंका असेल तर त्यांनी नक्की CCTV फुटेज बघावं. मी तुम्हाला तुमच्या हा प्रश्न विचारण्यापूर्वी हेही सांगितलं की ज्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्या मुलाचं याच्यामध्ये जास्त बिचारा तो काही कुंडी घेऊन आला किंवा दगड घेऊन आला असं तो कुठेही दिसत नाही. CCTV फुटेजमध्ये जो मुख्य आरोपी आहे कर्णबाळाच्या सोबत असलेला पंकज साबळे, याच्या माघारी तो उभा आहे. त्याच्यामुळे धक्का लागण्याचा दूर प्रश्नच येत नाही. आता ठीक आहे, परिवाराच्या भावना असतात साधारणपणे, त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि जे काही असेल ते पोलीस तपासात निष्पन्न होईल. जय मालोकरच्या मृत्यूला जबाबदार कोण? दुंबळेचा इशारा तुमच्याकडे आहे की तुम्ही जबाबदार आहे? नाही, कोणाचा? जय मालोकरच्या. नाही, इशारा कोणाचा आहे? कर्णबाळाचा. त्याला म्हणा तू खरंच एका बापाचा असशील तर तिथे येऊन सांत्वन भेट देणार आहे म्हणा. तो एका बापाची अवलादच नाही आहे. असं आहे की दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप करण्याची वेळ आहे का? त्याच्या कुटुंबाला धीर देण्याची वेळ आहे. जा मुंबईला घेऊन ये राजसाहेबाला इथं विमानाने की चला तिथं सांत्वन भेट देऊ. हे धमक दाखव. एक गरिबाच्या घरचं लेकरू गेलं आहे, 23 वर्षाचा होमिओपॅथिकचा फायनल इयरचा अभ्यास करणारा विद्यार्थी गेला आहे. ज्याचा गेला त्याच्यावर काय संकट बितलं ते सोडून तुम्ही राजकारण करता, ही तुमची हलकट परंपरा. आम्ही तर त्या दुःखात सहभागी आहोत. त्या छपऱ्या माणसावर उत्तर द्यावं असं मला वाटत नाही. ते असंही म्हटले, कालही म्हटले आज की तुम्ही जबाबदार आहे, तुमच्यावरच गुन्हा दाखल व्हावा असंही म्हटलं. ते पोलीस पाहतील ना. हा काय पोलिसाचा बाप बनला आहे का? हा कोण कुठला काळा किंवा गोरा याची पोट पाहिलं नाही मीन. हा साला आम्हाला सांगतोय का आमच्या जिल्ह्यात येऊन? पोलीस तपासात सगळे CCTV फुटेज गजानन उमाटेजी तुमच्या TV9नी पण दाखवले, सर्व चॅनलनी पण दाखवले. सर्व फुटेज आहेत, ते तुम्ही एकदा दोनदा तीनदा चारदा बघा. आणि जसं आम्ही रीतसर तक्रारी दाखल केलेल्या आहेत, रीतसर पोलिसांनी त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं, ते तपासात निष्पन्न होईल ना. तो तिथे बसला आहे पळून तिकडं मुंबईकडून, तिथून तो आता ते काय एखादं लाल माकड झाडावर चढल्यानंतर कसं खिजवतं तशा पद्धतीनं खिजवत आहेत. तुमच्या गाडीवर हल्ला झाला, त्यानंतर तुमच्या तक्रारीनंतर गुन्हे दाखल झाले, त्यातले 2 जणांना ताब्यात घेतलं आहे, अजून 10-11 जण अटकेत नाही आहे. पोलिसांच्या कामगिरीबद्दल तुम्ही काय सांगणार? शंका आहे. अकोला जिल्हा पोलीस प्रशासनाची एकूण जर तुम्ही विशेषतः गुन्हे शाखेची जर तुम्ही सगळी घडामोड बघितली त्यावर मला शंका आहे. मी SIT चौकशी मागेल. याचं कारण असं आहे की जो मुख्य गुन्हेगार आहे तो थेट तुमच्या TVवर येऊन बाईट देतो आहे. म्हणजे पोलिसांना माहीत आहे तो कुठं आहे. पोलिसांचं काम आहे थेट तिकडच्या पोलिसांशी संपर्क साधून त्याची नाकेबंदी करून त्याला तात्काळ मुसके आवडून इथं अकोल्यात आणलं पाहिजे. पण तो मोकाट आहे, तो मला धमक्या देतो आहे तिथून. SITची चौकशी मागणी केली करणार आहे मी. काल माझं गृहमंत्र्यांशी या संदर्भात बोलणं झालं. मी चौकशीची मागणी करेल की याच्या मुळाशी आपण गेलं पाहिजे. आणि साधारणपणे 2 आरोपी अटक झाल्यानंतर ज्याला ब्लड प्रेशरचा आणि शुगरचा कुठलाही त्रास नाही असा पंकज साबळे, त्या त्रासाचं निमित्त दाखवून तो GMCला ॲडमिट होतो. याच्यामागे सुद्धा LCBचे पोलीस आहेत का? ते फरार झाले कसे? कारण राडा झाल्यानंतर 15 मिनटं ते तिथेच होते. पोलिसांनी अटक का नाही केली?
गुन्हा दाखल झाला, पण त्याच्यानंतर आतापर्यंत 3च आरोपी अटकेत आहेत एकूण आरोपीपैकी. एका आरोपीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पण मग 2 आरोपी अटक झाले तर ते काय करतील? आता मला तर पुढचं सांगतो तुम्हाला मी, आता पुढची प्रोसेस काय. साधारण काही पोलिसांना मॅनेज करून हे 2 आरोपी काल अटक झाले असा आमचा शंका आहे. थोड्या वेळानंतर त्याला अटक करतील पोलीस, त्याला कोर्टात हजर करतील आणि जामीन मिळेल. जर त्यांना जामीन मिळाला म्हणजे परत तुम्ही चिथावणी देताय ना आमच्यासारख्या सत्तेतल्या आमदारांना. हिंसेचं समर्थन करताय का? अकोला जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाने माझ्या घराला कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरवली, त्याबद्दल त्यांचा आभार. पण जर मुख्य आरोपी फरार असून दुसरा आरोपी जर GMCत ॲडमिट असेल, त्याच्यावर अजूनही अटक झाली नसेल आणि जर मुख्य आरोपी फरार असताना मला धमक्या देत असेल तर त्याला तुम्ही अटक कधी करणार? नाही करणार तर मग माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं किंवा परिवाराच्या कुटुंबाचं काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण असेल? म्हणून आज आमचा मोर्चाही आहे. आम्ही सांगितलं होतं मोर्चा काढू नका, पण शेवटी कार्यकर्त्याच्या भावना आहेत त्या मी आवरू शकत नाही. किती वाजता मोर्चा आणि काय मागणी करणार? मोर्चातून मागणी काय? ते मी सांगू शकत नाही, मला त्याबद्दल माहिती नाही. जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी तो मोर्चा ठेवला आहे आणि साधारणपणे त्या मोर्चाचं काय स्वरूप, काय मागणी असतील ते त्यांनीच ठरवलेलं आहे. प्रकाश महाजन म्हटले की महाराष्ट्रात खरा सुपारी बाज कोण आहे? शालिनीताई पाटील यांचा कारखाना कुणी घेतला? अजितदादांकडे रोष आहे त्यांचा, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. प्रकाश मनसेचे नेते. नाही, प्रमोद महाजनांची मृत्यू कसा झाला हे पण अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्याच्यामुळे 4 बोटं आपल्याकडे आहेत हे त्यांनी समजून घ्यावं आणि मग एक बोट दुसऱ्याकडे दाखवावं. प्रमोद महाजनांची हत्या का झाली किंवा प्रमोद महाजनांचा अंत कसा झाला हे अख्ख्या महाराष्ट्राला स्टोरी माहीत आहे ना, क्राईम स्टोरी. बेशक उंगली उठा मेरे किरदार पे, शर्त है तेरी उंगली बेदाग होनी चाहिए. स्वतःचं बोट बेदाग आहे का ते पाहावं महाजनांनी, मग बोलावं. लोकसभेत तुम्ही दोन्ही पक्ष एकत्र होते, मोदींनाच पाठिंबा दिला. म्हणजे राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा दिला, शिवतीर्थावर सभा झाली त्यात ते तिथे होते. पण राष्ट्रवादीला तो पाठिंबा नव्हता, तुमचाही मोदींना पाठिंबा होता. दोन्ही एकत्र होते लोकसभा निवडणुकीमध्ये. आता इतकं टोकाला का गेलं आहे? आता हा स्कोपच्या बाहेरचा प्रश्न विचारला आहे तुम्ही. हा स्कोपच्या बाहेरचा प्रश्न आहे. लोकसभा संपल्या, विधानसभा डोळ्यासमोर आहेत आणि विधानसभा डोळ्यासमोर असल्यामुळं या प्रश्नाचं उत्तर मी योग्य वेळेवर देणार. तुमच्या परखड बोलण्याने तुम्ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आता तर दोन वेळे म्हटले की तुमच्या तोंडाला मूळव्याध झाला म्हणून हे सगळं वातावरण तापलेलं आहे. कोणाला? तोंडाला मूळव्याध झाला असं म्हणतो दुनबळे कर्णबाळा, म्हणून हे वातावरण तापलं आहे. म्हणजे तुम्ही जे विखारी बोलता याच्यामुळे हे तापलेलं असं म्हणायचं. त्याला अक्कलच नाही. मूळव्याध कुठं होतं हे ते बेअक्कलाला माहीत नाही. त्याच्यामुळे असं आहे की मीडियाच्या काही मर्यादा नाही आहेत, त्याच्यामुळे मी त्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही. पण तो मूर्ख आहे एवढं मात्र नक्की. तो एक दिवस राज ठाकरेला बुडवणार त्या नौकेसह. पक्षाचे नेते तुमच्या सोबत आहे? कोणाचं बोलणं झालं? दादा काय बोलले? अख्खा पक्ष माझ्यासोबत आहे, खंबीरपणे उभा आहे. दादांनी दुसऱ्याच मिनिटाला फोन करून सगळ्या काळजी म्हणजे विचारलं, सगळी विचारपूस केली. त्याच्यामुळे पक्ष आहेच ना सोबत. आता मला एक माहिती भेटली, खरं आहे काय? हे खरं आहे ना की आमच्या पक्षाने आता एक सगळ्यांनी ठरवलं, म्हणजे मीच सकाळी त्यांना विनंती केली होती की एक माणुसकीचा एक भाग, आणि पोलिसांना पण म्हटलं होतं की आम्ही कसलीही काळजी त्यात तुम्ही करू नका, कायदा सुव्यवस्था निर्माण होईल अशी. एका पक्षाच्या तरुण मुलाचा दुर्दैवी मृत्यू होणं हे निश्चितच जिल्ह्यासाठी भूषणावह बाब नसल्याने आमच्या पक्षाने निर्णय घेतला की आजचा मोर्चा आम्ही कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं स्थगित करतो. ही TV9 मराठीवर अपडेट तुम्ही बघता प्रेक्षकांसाठी की तुमचा राष्ट्रवादीचा अकोला जिल्ह्यातील आजचा मोर्चा जो आहे, जो तुम्ही नियोजित केला तो रद्द केलेला आहे. तो त्याच्यासाठीच रद्द केला आहे की एका तरुण मुलाचा मृत्यू झाला आणि त्यानंतरही आम्ही मोर्चा काढतोय असं आमच्या पक्षाला वाटलं की बाबा ते अशोभनीय होईल, त्याच्यामुळे आजचा मोर्चा आम्ही स्थगित केला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी काय बोलणं झालं, ते काय म्हटले? कारण की युतीचा महत्त्वाचा घटक पक्ष आहे तुम्ही. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी माझं बोलणं झालं. काल रात्री मी CM साहेबासोबत पण बोलण्याचा प्रयत्न केला, पण माझा संपर्क झाला नाही. आणि मी साहेबांना म्हणजे गृहमंत्री महोदयांना सांगितलं की मी महायुतीचा एक घटक असताना थेट कोणीतरी बाहेर जिल्ह्यातले लोक येतात, ते डायरेक्ट अटॅक करतात आणि अशा प्रकारे गाडीची फोडतोड करतात. तर याच्यावर थोडंसं मला आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रोटेक्शन द्यावं किंवा मुख्य आरोपीला अटक झाली पाहिजे ही मागणी होती आणि त्यांनी पण ती मान्य केली. मुंबई दौरा काही आहे? कारण की मुंबईत मनसे जास्त आक्रमक असते. त्याची का आक्रमक बिक्रमक आहे म्हणून आम्ही काय आमची कामं सोडणार आहोत का? अरे हट, कामं सोडणार नाही. माझे जे नियोजित दौरे आहेत ते सुरूच आहेत. फक्त आजचा माझा जो मेळावा होता म्हणजे वारकरी संप्रदायाचा, तो मी एक मृत्यू जिल्ह्यात झाला, त्याच्यामुळे मी माणुसकी म्हणून वारकरी धर्मातला मी आहे ते म्हणून तो स्किप केला, कारण महाराज आतच बसलेले आहेत आणि मोर्चा आता कॅन्सल झाला आहे.
उद्या अण्णाभाऊ साठेची जयंती आहे, त्या जयंतीचे आमचे नियोजित कार्यक्रम आहेत. आणि मग अशा पुटकळ लोकांना येऊन जायचं नाही. तर अमोल मिटकरी नेते एकटाच जाणार मी, आणि यांच्यात किती दम आहे त्यांनी यावं. काय करून करून काय करतील, हल्लाच ना, जीव घेतील एखाद्याचा. अहो, ज्या कार्यकर्त्यांनी इतक्या ताकदीनं काम केलं, तो कार्यकर्ता गेल्यावर जर त्यांना पाझर फुटला नाही तर माझ्यासारख्याचा जीव घेणं त्यांना सोपं वाटते. त्यांनी करावा प्रयत्न. तुम्ही एवढ्यात काही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेट घेणार आहे, पर्सनली जाऊन भेटणार आहे? ते आता काही गोष्टी सांगायच्या नसतात, काही गोष्टी करून दाखवायच्या असतात, काही गोष्टी गुलदस्त्यात राहू द्या. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.